नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज खूप छान विषयावरती मी बोलणार आहे. आपण गुरु भ्रमण पाहिलं होतं गेल्या वर्षी, जेव्हा 2 महिन्यासाठी गुरु कर्क राशीत आला होता आणि परत मागे मिथुनेमध्ये गेला, उरलेलं त्याचं मिथुनेतलं भ्रमण पूर्ण करण्यासाठी. ग्रह आपला नियम सोडत नाहीत, त्याच्यामुळे 1 वर्षभर गुरु एका राशीत असतो, तो 1 वर्ष त्याचं पूर्ण करतोच. आता ह्या वर्षी परत 1 जून 2026ला गुरु कर्क राशीमध्ये येणार आहे आणि तो 5 महिने तिथे असणार आहे. आणि जून महिन्यामध्ये तिथे म्हणजे 1 जूनला आल्यापासून तो 31 ऑक्टोबरपर्यंत तो कर्क राशीमध्ये संपूर्ण रास फिरून तो पुढच्या राशीत 2 महिन्यासाठी सिंह राशीत जाणार आहे. आणि तिथून परत 2 महिन्यांनी मागे येऊन जानेवारीपासून 24 जानेवारीपासून परत 24 जून 2027च्या आधी तिथपर्यंत हा गुरु परत कर्केमध्येच असणार आहे. त्यामुळे आता ह्या कर्क राशीमधला गुरु हा बराच काळ कर्क राशीत आहे आणि प्रत्येक रास लग्नासाठी तो कसे परिणाम देतो हे आपण बघूया. गुरुचं भ्रमण कसं परिणाम देतं हे बघणं ना फार मौज मजेचं असतं. ते अशासाठी की गुरु हा सर्वात मोठा शुभग्रह आहे आणि तो प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये सर्व चांगल्या गोष्टी दाखवतो. त्याच्यामुळे तो किती प्रकारे आपल्याला चांगलं फळ देणार आहे, कुठल्या रास लग्नासाठी किती वेळ चांगला आहे, हे सगळं आपल्याला बघायला फार मजा येते. आपण सर्व राशींसाठी आणि सर्व लग्नांसाठी, म्हणजे ही रास हे लग्न असं मी सांगणार आहे. आणि त्या राशीमध्ये किंवा लग्नामध्ये नक्षत्र ठरलेली आहेत. या प्रत्येक नक्षत्रासाठी तो गुरु कसं फळ देतोय हे पण आपण बघायचं आहे. चला जाऊया पुढच्या राशीकडे. वृश्चिक रास, वृश्चिक लग्नाच्या लोकांना कर्क राशीमध्ये येणारा गुरु काय काय देतो बघूया. अतिशय समृद्धीचा काळ सुरू होतोय. कौटुंबिक आनंदाचं वातावरण आहे, मालमत्तेची खरेदी आहे, वाहन खरेदीचे योग आहेत. कारण असं आहे, तुमच्या कुंडलीमध्ये भाग्यातनं गुरुचं भ्रमण चाललंय आणि ह्या भाग्यातनं तुमच्या लग्नाकडे म्हणजे तुमच्या आरोग्याकडे बघतोय, तुमच्या व्यक्तिमत्वाकडे बघतोय, तुमच्या तृतीयाकडे म्हणजे भावंडांकडे, शेजारपाजारी इतर नातेवाईकांच्याकडे बघतोय आणि पंचमाकडे म्हणजे तुमच्या मुलांच्या सुखासाठी तुम्ही खूप काही करण्याचे तुमचे आत्ता योग आहेत. मुलांकडे बघतोय, इन्व्हेस्टमेंट्स वाढवण्यासाठी बघतोय, कारण गुरु प्रसरणाचा कारक आहे. त्यामुळे लग्नाकडे बघणारा गुरु व्यक्तिमत्वामध्ये खूप उमदेपणा आणेल, लोकप्रियता वाढवेल. तृतीयामध्ये भावंडांची नाती उत्तम राहिल्यामुळे आणि इतर नातेवाईक शेजारपाजाऱ्यांशी चांगला रेपो राहिल्यामुळे सुखासमाधानाने तुम्ही बाहेरून घरी येताना मौज मजा करत तुमचा दिवस चांगला जाणार आहे. पंचमाकडे बघणारा गुरु हा इन्व्हेस्टमेंट्स वाढवतो, तसं अपत्याच्या सुखाचं काही ना काहीतरी नवीन मार्ग दाखवतो. त्यामुळे हा पंचमाकडे बघणारा गुरु पण तुम्हाला सगळ्या ऐहिक गोष्टींमध्ये प्रगतीकडे नेणार आहे. शुक्र जेव्हा कुंडलीमध्ये जेवढा शुभ असतो की नाही, तेवढा शुभ हा गुरु फळ देणार आहे. आणि म्हणून भावंडांशी नातं हा चांगलं, शुक्र नातेसंबंधांचा कारक आहे. मालमत्ता खरेदी, वाहन खरेदीचे योग, कौटुंबिक आनंदाचं वातावरण. विशाखा हे गुरुचं नक्षत्र, अनुराधा हे शनीचं नक्षत्र आणि ज्येष्ठा हे बुधाचं नक्षत्र. अशी 3 नक्षत्र या वृश्चिक राशीमध्ये येतात, वृश्चिक लग्नामध्ये येतात. 17 जून नंतर ऑगस्ट महिन्यापर्यंत जे काम करतात त्याच्यामधून छान प्रगती आणि अर्थात पैसा मिळणार आहे. अनुराधा नक्षत्र हे अतिशय धनलाभ देणारं आहे 21 ऑगस्ट नंतर आणि परत 2027मध्ये जानेवारी ते जून उत्तम धनलाभ अनुराधाच्या लोकांना होणार आहे. ज्येष्ठा नक्षत्राला ते बुधाचं नक्षत्र आहे, संपूर्ण गुरु शुभ आहे. ह्या म्हणजे ह्या 2026मध्ये जो जूनपासून आहे तो आणि परत पुढे जानेवारीपासून 27मध्ये आहे तो संपूर्ण गुरु यांच्यासाठी उत्तम आहे. भावंडे, शेजारपाजारी सगळ्यांसाठी आणि हा भाग्यातनं जाणारा गुरु असल्यामुळे संपूर्ण वृश्चिक राशीला हा गुरुतुल्य व्यक्तींशी गाठ घालून देईल. तुमच्या आयुष्यामध्ये फार चांगल्या व्यक्तींशी तुमची ओळख होणार आहे.
ज्यांना गुरु मानावं अशा पूज्य व्यक्ती तुम्हाला या गुरुमध्ये भेटणार आहेत. ओळखून घ्या कुठल्या माणसाशी ओळख झाली आणि ती व्यक्ती आपल्यासाठी किती चांगलं आयुष्य पुढे घेऊन आपल्याला संस्कार करणार आहे, असा गुरु तुम्हाला भेटणार आहे. आपण सगळ्या वयोगटांसाठी बघूया. या 3 नक्षत्रांमध्ये पाहिलं तसं 20 ते 40 वर्षाची जी व्यक्ती आहेत, यांचा भाग्यवृद्धीचा काळ झालेला आहे. भाग्यातून जाणारा जो गुरु आहे त्याच्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये अतिशय समाधान, विवाह योग आहेत भाग्यातला गुरु असल्यामुळे, आणि हा धनयोगाचं स्थान आहे. त्यामुळे जर तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर थोड्याशा प्रयत्नात चांगल्या मनस्थितीमध्ये लोक तुम्हाला पैसे परत देतील. 40 ते 60 वयोगटामध्ये जी माणसं आहेत ही प्रवास करणार आहेत, कारण थोडी सुखवस्तू झालेली आहेत आणि 50 नंतर जरा आता सुट्टीचे दिवस आहेत मुलांच्या, त्यांच्याबरोबर जरा लांबच्या प्रवासाला जाऊया असा बेत असेल. लांबच्या प्रवासाच्या स्थानामध्ये हा गुरु आलेला आहे. पण इथे तुम्हाला जसा लांबचा प्रवास मजेसाठी करायचा आहे तसा तीर्थक्षेत्री प्रवास करण्याचाही योग आहे. आणि ह्या प्रवासामध्ये तुम्हाला गुरुतुल्य व्यक्ती भेटू शकते. उच्च पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला काम करायचं असेल, तुमच्या एकूणच आयुष्यामध्ये काय जे तुम्हाला मिळवायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं शिकायचं आहे, वेगळ्या लोकांशी गाठीभेटी हव्या आहेत, खूप उत्तम माणसं तुम्हाला या गुरुमध्ये भेटणार आहेत. जर कुंडलीमध्ये गुरु आणि शुक्र शुभ असतील तर अतिशय उत्तम प्रकारे तुमचं या उच्च शिक्षणाचं म्हणा किंवा लांबच्या प्रवासाचं इप्सित साध्य होईल. 60 नंतरच्या लोकांना ज्यांचं ऐहिक आयुष्यामधलं खूप प्रगतीकडे जाणारं आणि खूप अगदी स्पर्धात्मक पैसे मिळवण्याचं वय आता राहिलेलं नाही आहे, आता त्यांना असं वाटतंय कुठे तीर्थयात्रा कराव्या का, कुठे एखाद्या पवित्र स्थळी जावं का, हा गुरु घेऊन जाणार आहे तुम्हाला भाग्यातनं जाणारा. राशीमध्ये हा भाग्यवृद्धी करणार आहे आणि आध्यात्मिक प्रगती पण तुमची होणार आहे. आता आध्यात्मिक प्रगती याचा अर्थ लगेच तुम्ही ध्यानधारणाला बसायचं आहे असा नव्हे. आध्यात्मिक प्रगती म्हणजे आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये आपण जे मिळवलं त्याच्यामध्ये खरोखर मला समाधान मिळालं आहे असं वाटण्याचं जे वय आहे ते हे वय आहे. त्यामुळे हे समाधान मला चांगलं मिळालं आहे आणि आता या समाधानामधूनच मी अजून चांगली कामं करीन असा आशावाद. गुरु आशावादाचा कारक आहे आणि मंगळाची ही रास असल्यामुळे उत्साह आणि महत्वाकांक्षा याच्यामधून निर्माण होणारा आशावाद हा स्वतःची नेहमी प्रगती करून देतो. त्यामुळे या लोकांची कायम प्रगती होत राहते आणि म्हणून हा गुरु भाग्यातनं जाणारा सर्व दृष्टीने तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या, तुमच्या मुलाबाळांच्या आणि तुमच्या नातेवाईकांच्या आणि तुमच्या एकूण व्यक्तिमत्वाच्याच प्रगतीकडे नेणारा हा गुरु आहे. अतिशय उत्तम गुरु आहे. फक्त ऐहिक सुख म्हणजे सुख नसतात. आपण आपल्याला काय हवं ते आपल्या आत्म्याला विचारता आलं पाहिजे, इतक्या उच्च कोटीकडे हा गुरु नेतो. कारण वृश्चिक राशी अष्टमातल्या गूढ ज्ञानाची रास आहे, या राशीकडे हा गुरु बघतोय. त्याच्यामुळे फार चांगले आध्यात्मिक अनुभव हा तुम्हाला देणार आहे. जसजशा आपण राशी पुढे पुढे जातोय तसतशा उदित गोलार्धातल्या राशी आता आल्या. उदित गोलार्ध हा नेहमीच ऐहिक सुखाच्या परे असतो, स्वतःच्या खऱ्या आनंदाकडे नेणाऱ्या या राशी असतात. आता त्याच्यासाठीच हा गुरु जास्त काम करत असतो, कारण गुरु हा गुरु आहे, सगळ्यात मोठा शुभग्रह आणि तो धर्माचा म्हणजे धार्मिकपणाचा आणि चांगल्या ऐहिक आणि एकूणच पारमार्थिक वागणुकीचा कारक आहे. त्यामुळे हे सगळं फळ ह्याच्या पुढच्या राशींना मिळणार आहे हे नक्की आहे. माझा चॅनल बघत राहा. तुम्हाला कसं वाटतंय मला अभिप्राय कळवा. आपण पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.